श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा प्रीतीने करावा अहोरात्र जप, तेने सर्वार्थ पाविजे. स्वामींनी आपल्या स्वामीचरित्रामध्ये हे स्वतः सांगितलं आहे. त्यामुळे यामध्ये कुठलीही शंका घेण्याची हेच नाही. जो सेवेकरी स्वामींनी सांगितलं त्या पद्धतीने नामस्मरण करतो, त्यामुळे स्वामी त्यांना कशा अनुभव देतात आणि त्याच्या आयुष्यात काय काय बदल होतात, या अनुभवातून आपल्याला हेच शिकायला मिळणार आहे. त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत आज प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा. चला तर मग ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच आपल्या स्वामी आईंचे रोज नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. आणि एक लाईक आणि एक कमेंट केल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून आभार. ताई म्हणतात, सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव सांगणार आहे. तसे तर स्वामी सेवेत आल्यापासून स्वामींनी खूप सारे अनुभव मला दिले आहे. सर्वप्रथम मला सांगायला आनंद होईल की स्वामींच्या सेवेत मी कशी आली. स्वामी भक्तांनो, मी सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. माझे नाव सौभाग्यवती सुषमा देशमुख. मी स्वामींच्या सेवेत कशी आले. सोलापूर अक्कलकोटपासून जवळ असल्यामुळे आमचे आराध्य दैवत पहिल्यापासून महाराजच होते. माझं सासर हे पुणे आहे, पण मी मूळची सोलापूरची आहे. माझे आईवडील, माझे आजोबा हे महाराजांचे सेवेकरी होते. आमच्या घरामध्ये स्वामींच्या पादुका आलेल्या होत्या. स्वामींनी त्या पादुका आम्हाला दिलेल्या होत्या. त्यामुळे घरामध्ये पूर्णपणे स्वामीमय वातावरण होतं. त्यामुळे स्वामींशी जोडायला मला फार काही वेळ लागला नाही. मी स्वामींशी खूप सेवा करायची. ज्यावेळेस मी छोटी होती त्यावेळेस स्वामींच्या पूजेसाठी फुलं वगैरे आणून देणे, आरतीला हजर राहणे. त्यानंतर संध्याकाळी आजोबा आमच्याकडून मंत्र स्तोत्र बोलून घेत असायचे आणि त्यावेळेस परमपूज्य मोरेदादा हे प्रत्येक ठिकाणी येऊन प्रश्न उत्तर सेवा करत असायचे. तसेच एकदा आमच्याकडे येणार होते. त्यावेळेस दत्त जयंतीचा सप्ताह होता आणि मोरेदादा येणार होते. त्यामुळे सर्वत्र तयारी चालू होती. दर गुरुवारी खूप मोठी आरती आमच्याकडे होत असायची. मोरेदादा येणार म्हणून खूप तयारी चालू होती. त्यावेळेस मी 10वीला होती आणि मला एवढं फार काही कळत नव्हतं. मीही गुरुचरित्र पारायणाला बसलेली होती. मलाही वाटायचं की महाराजांची माझ्याकडून खूप सेवा महाराजांनी करून घ्यावी, असं तळमळ असायची. स्वामींसाठी काय करू काय नाही असं मला होत असायचं. प्रत्येक क्षण स्वामींच्या नामस्मरणामध्ये माझा असायचा. त्यावेळेस जेव्हा मोरेदादा आले त्यावेळेस प्रश्न उत्तर सर्वांचे केले. त्यांनी छान असं हितगुज केलं आणि मी खूप भरून पावल्यासारखं मला झालं. मी दादांना बोलली की मला महाराजांची खूप सेवा करावीशी वाटते. दादा म्हटले, तर दादांनी मला आशीर्वाद दिला, तुझ्या हातून भविष्यामध्ये खूप मोठी सेवा ही घडली जाईल, असं दादांनी मला आशीर्वाद दिला. त्यानंतर दादा गेले आणि माझी सेवा दिवसेंदिवस वाढत होती. माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं, छान मार्क मिळाले. त्यानंतर आता घरच्यांनी लग्नासाठी मला स्थळ बघायला सुरुवात केली. मला तर लग्न करण्याची अजिबात इच्छा नव्हती. मला खूप भरून यायचं, खूप रडू यायचं. जर लग्न केलं तिथले लोक व्यवस्थित नसेल तर मी महाराजांपासून लांब जाईल, स्वामी माझ्यापासून लांब जातील. मला स्वामींपासून लांब जायचं नाही, मला स्वामींच्या जवळच राहायचं. म्हणून मी खूप रडायची. जेव्हा जेव्हा घरात लग्नाचा विषय व्हायचा, मुलगा बघायला जायचे, त्यावेळेस मी खूप रडायची की महाराज, मला तुमच्या चरणापासून लांब लोटू नका, मला तुमच्या चरणाचा दास बनून राहायचं आहे, असं मी स्वामींना म्हणायची. त्यानंतर काय झालं की माझं लग्न करून देण्यात आलं आणि जी भीती होती तेच झालं. कारण लग्न झाल्यानंतर तिकडे कुणीही महाराजांचं काहीच करत नव्हतं, देवाचं काहीच करत नसल्यामुळे मला प्रचंड त्रास झाला. मी देवघर देवाऱ्या महाराजांचं हे सर्व काही केलं, पण इकडं जे वातावरण होतं ते घरामध्ये खूप पॉझिटिव्हिटी आमच्या घरामध्ये होती, पण इकडं आल्यानंतर खूप निगेटिव्हिटी. त्यामुळे मला सेवेमध्ये मन लागत नव्हतं. आणि नवीन लग्न झालं म्हटलं तर खूप सारे आपल्यावरती जबाबदारी असतात.
माझं देखील असंच झालं. सर्वांना सांभाळता सांभाळता खरंच महाराज माझ्यापासून लांब जाऊ लागले. पण नामस्मरण हे कंटिन्यू चालू असायचं. मी झोपतानी उठतानी बसतानी कंटिन्यू नामस्मरण हे करत असायची. दुसरं कुठलंच नाही. पण माझी एक सवय होती, स्वयंपाक करताना आपोआप माझ्या मुखामध्ये महाराजांचं नाव येत असायचं. त्यानंतर मलाही वाटायचं की मी महाराजांपासून लांब गेली आहे. आणि मला महाराजांनी त्यावेळेस माझी खूप परीक्षा बघितली. कारण स्वामी म्हणत होते की मी तुझ्यापासून लांब जाणार नाही, पण तू माझ्यापासून लांब जाशील, असं स्वामी मला म्हणत होते. मला आतून येत होतं. पण त्यावेळेस महाराजांनी प्रचंड परीक्षा बघितल्या. महाराज मला घेऊन जात होते कुठेतरी, पण मी तिकडे जायला मला पूर्णपणे घरून नकार येत असायचा. कुठेच जाणं नाही, कुठलीच सेवा नाही, काहीच नाही. त्यामध्येच मला प्रेग्नेन्सी राहिली. प्रेग्नेन्सीमध्ये मी जेवढी जमेल तेवढी सेवा केली, नामस्मरण केलं. त्यानंतर मी पोटावरती हात ठेवून महाराजांचं नामस्मरण करायची आणि स्वामींना कंटिन्यू सांगायची की माझ्या हातून जरी सेवा घडली नाही तरी माझ्या या बाळाच्या हातून खूप सेवा तुम्ही करून घ्या. बाळा, तुला महाराजांची खूप सेवा करायची आहे, तुला खूप सात्विक बनायचं आहे, तू सर्व गुण संपन्न आहेस, तू खूप हुशार आहे, असं मी पोटावरती हात ठेवून बोलायची. त्यानंतर हळूहळू एक एक दिवस जाऊ लागला आणि मला असं मनात आलं की मोरेदादांनी मला तर आशीर्वाद दिला होता, भविष्यामध्ये तुझ्याकडून खूप छान सेवा महाराजांची होईल. माझ्याकडून तर काहीच होत नाही आहे, मी काय करू काहीच कळत नव्हतं. मिस्टर हे खूप म्हणजे खूप रागीट स्वभावाचे होते. मला ते फार जीव लावायचे, सर्वजण सांभाळायचे. पण ते म्हणजे म्हणतात ना, घरामध्ये निगेटिव्हिटी, त्यांना जर देवाचं काही नसेल तर आपल्याला खूप त्रास होतो. तसाच मी त्यांना खूप सांगायचा प्रयत्न करायचे, पण ते कधी ऐकत नव्हते. नॉनव्हेज खायचे, त्यामुळे त्यांचा खूप रागीट स्वभाव होता. हळूहळू मग मी सेवा सुरू केल्या. मला पहिली मुलगी झाली स्वामींच्या कृपेने. त्यानंतर मग हळूहळू दिवस गेले. त्यानंतर पुन्हा सेकंड प्रेग्नेन्सी राहिली 2 वर्षानंतर. जेव्हा 2 वर्षानंतर सेकंड प्रेग्नेन्सी राहिली त्यावेळेस मला असं वाटायचं की आता मला मुलगा व्हावा, स्वामींनी मला मुलगा द्यावा. त्यासाठी मी महाराजांचे गुरुचरित्राचे पारायण केले, संकल्पित पारायण केले, 3 पारायण केले. त्यानंतर नवनाथ पारायण केले. मला मुलगा व्हावा म्हणून मी ज्या ठिकाणी जायची, ज्या देवतेला जायची, तिथे नवस बोलत होती की मला मुलगा व्हावू द्या, मी असं करील तसं करील, असं मी म्हणत होती. आणि शेवटी तेच झालं जे स्वामींना करायचं होतं. कारण मी स्वामींवरती त्यावेळेस विश्वास ठेवला नाही, त्याचं फळ स्वामींनी मला दिलं. कारण मला पुन्हा एकदा मुलगी झाली. मी खूप आतून तुटून गेली की मला पुन्हा एकदा मुलगी झाली. स्वामींनी माझ्यासोबत असं का बरं केलं? त्यावेळेस स्वामींनी मला दृष्टांत दिला आणि दाखवलं, तू प्रत्येक ठिकाणी जाऊन मागत होती, पण तू आमच्यावरती विश्वास ठेवला नाही, आमचंच हे केलं नाही, आम्हाला तू सांगितलं होतं ना, तर मग इतर देवतेला सांगायची काय गरज होती? स्वामी असं म्हणत होते, जे नशिबात आहे ते बदलू शकत नाही, असं स्वामींनी सांगितलं. त्यानंतर मग माझी जेव्हा दुसरी मुलगी झाली, ती थोडीशी मोठी झाली. त्यानंतर मी पुन्हा स्वामींच्या सेवेमध्ये आले आणि आता इतकी सेवा करू लागले की मला कशाचीच अपेक्षा राहिली नव्हती की माझ्या जीवनात काही व्हावं म्हणून. मी कुठलंच काही स्वामींना मागत नव्हती. एक मागायची की मिस्टरांना सेवेमध्ये आणा. हळूहळू मिस्टर सेवेमध्ये येऊ लागले, कारण घरी प्रचंड अडचण होती. माझे जे दीर होते त्यांचं लग्न हे जमत नव्हतं. लग्न जमण्यासाठी प्रचंड पैसे खर्च केले, जवळपास 1 ते 1.5 लाख रुपये लग्न जमवण्यासाठी खर्च केले, पण कुठेच जमत नव्हतं. कुठल्या तरी कारणावर ते लग्न मोडत होते. त्यामुळे मिस्टरही पूर्णपणे खचून गेले होते. कारण वडील नसल्यामुळे सर्व जबाबदारी मिस्टरांवरतीच होती आणि भावाचं लग्न करणं हे खूप गरजेचं होतं. मग आम्ही सांगितलं, तुम्ही आता काहीच करू नका. त्यावेळेस मी दुर्गा सप्तशतीचे जवळपास 60 पाठ केले, मल्हार सप्तशती केले. काहीतरी मार्ग दाखवा, हे लग्न जमू द्या, असं मी म्हणत होती. त्यावेळेस मग आम्ही कुलदेवतेच्या मान सन्मानासाठी गेलो. तिथे गेलो, मान सन्मान वगैरे केला. येतानीच आम्ही ठरवलं की आपण आता मठामध्ये जाऊन प्रश्नोत्तर करूया. मिस्टरही तयार झाले. आम्ही मठात गेलो. तिथे जाऊन प्रश्नोत्तर केले. त्यांनी आम्हाला 36 900 श्लोकी नवनाथ पारायण करायला सांगितलं. या सेवेने तुमचं सर्व काही व्यवस्थित होऊन जाईल, असं त्यांनी सांगितलं. घरी आलो. मग आम्ही पुन्हा एकदा दरबारात गेलो. महाराजांना म्हटलं, जी काही सेवा दिली आहे ती तुम्हीच दिली आहे आणि ही सेवा तुम्हीच आमच्याकडून पूर्ण करून घ्या, असं स्वामींना विनंती केली. कुठलंही अडचण येऊ देऊ नका. 9 दिवसामध्ये
36 पारायण आम्ही केले. मिस्टरांनी 18 पारायण आणि मी 18 पारायण असे 36 पारायण स्वामींनी आमच्याकडून करून घेतले. विशेष म्हणजे माझ्या ज्या दोन्ही मुली होत्या त्यांनी आम्हाला कुठलाही या पारायण वाचण्यामध्ये त्रास दिला नाही. आम्ही दोघंही सोबत पारायण करण्यासाठी बसत असायचो. मुली खेळून खेळून झोपी जायच्या, त्या त्यांचंच खायच्या, पण त्यांनी आम्हाला उठवलं नाही. ही फक्त स्वामींची कृपा. जणू काय स्वामी महाराज त्यांचा सांभाळ करत होते, त्यांना सांभाळत होते असं आम्हाला भासत होतं, जाणवत होतं. आमच्यापाशी आमच्या मांडीवर येऊन मुली झोपत असायच्या. असे 36 पारायण स्वामींनी करून घेतले. त्यानंतर जी समाप्ती झाली, 9 मुलांना जीव घातलं, वस्त्रदान केलं, दक्षिणा वगैरे दिली. छान अशी सर्व पारायणची सांगता झाली. त्यानंतर स्वामी भक्तांना एक असं स्थळ आलं, ते स्थळ आलं तर लगेच ते लग्न जमून गेलं. लग्न जमलं त्यानंतर हे लग्न महाराजांनीच केलं असं हे सांगण्यासाठी स्वामींनी अगोदर एक तारीख पकडली. ती डेटला लग्न झालं नाही कारण तिकडे प्रॉब्लेम झाले होते. त्यानंतर पुन्हा दुसरी तारीख पकडली आणि त्यामध्ये ती तारीख गुरुवारीच होती. गुरुवारीच ते लग्न झालं आणि खूप म्हणजे खूप मिस्टरांना स्वामींची प्रचिती आली. नाही, खरंच स्वामी आहेत, अदृश्य रूपाने ते कार्य करतात. त्यांचाही विश्वास स्वामींवरती बसला आणि तेही स्वामींना मानू लागले, तेही स्वामींची सेवा करू लागले. सर्व काही व्यवस्थित स्वामी कृपेने झालं. लग्नही कुठलीही अडचण न येता छान कुठलंही विघ्न न येता पार पडलं आणि त्यानंतर सर्व काही व्यवस्थित सुरू झालं. आता स्वामींची खूप सेवा सुरू झाली. स्वामी महाराज पुन्हा एकदा सेवा करून घेऊ लागले, कारण स्वामींनी तेवढ्या 4-5 वर्षामध्ये खूप परीक्षा बघितल्या, पण आपण त्या परीक्षामध्ये फेल झालो असं मला वाटलं. पण स्वामींनी एकदा ज्याचा हात पकडला त्याचा हात कधीही स्वामी महाराज सोडत नाही. पुन्हा सेवा सुरू झाली. त्यानंतर महाराजांचं नामस्मरण इतकं व्हायचं, स्वामी खूप नामस्मरण करून घ्यायचे, कारण प्रत्येक क्षणोक्षणी महाराज आपल्यासोबत आहे असा भास होत असायचा. त्यानंतर स्वामी भक्तांनो, स्वामींकडे मागितलंही नव्हतं, काहीच नव्हतं, पण स्वामींनी स्वतःची आमची पुन्हा एकदा जागा आम्हाला घेऊन दिली. मनी नव्हतं, ध्यानी नव्हतं, स्वामींना सहज कौल लावला, स्वामींचं उत्तर हो आलं आणि त्यानंतर स्वामींवरती विश्वास ठेवून आम्ही ते केलं आणि खरंच ते सक्सेसफुल झालं. आज त्या जागेची किंमत खूप डबल वाढली आहे. ती म्हणजे स्वामींच्या कृपेमुळे. ही देखील स्वामींची आमच्यावरती कृपा झाली आणि हे कशामुळं झालं हे तुम्हाला सांगायला मला फार आनंद होईल. हे फक्त आणि फक्त नामस्मरणाने झालेलं आहे, कारण मी खूप नामस्मरण स्वामी माझ्याकडून करून घेतात. म्हणजे मी करत नाही, आपोआप माझ्या मनामध्ये हे नामस्मरण चालू असतं. असंच मी तुम्हाला सांगते की रात्री झोपताना मी जेव्हा जेव्हा महाराजांचं नामस्मरण करते तेव्हा तेव्हा माझ्यामध्ये काय काय बदल झाले आणि मला काय काय त्याची प्रचिती आली हे तुम्हाला मी सांगते. जेव्हा मी रात्री झोपायच्या वेळेस महाराजांचं नामस्मरण करते त्यावेळेस मला कधी झोप लागते हे मलाही कळत नाही, आपोआप झोप लागते. स्वामी महाराज जणू काय मला झोपी लावतात असं वाटतं आणि म्हणतात ना की जो खरंच खूप सुखी आहे त्याला उशीवरती डोकं ठेवल्यानंतर झोप लागते, तो सर्वात सुखी आहे. मी खूप सुखी आहे मला असं वाटतं, कारण महाराजांचं नाव घेतलं की मला आपोआप झोप लागते आणि महाराज मला संध्याकाळी नामस्मरण करून झोपल्यानंतर रात्रभर छान झोप लागते. आणि एकदा काय झालं की मी म्हणजे घरी कोणीच नव्हतं, माझे मिस्टर हे बाहेर गेलेले होते 2-3 दिवसासाठी आणि माझ्या मुली आणि मीच होते. घरामध्ये कोणीच नाही. मी दरवाजा पूर्ण पॅक केला होता, दरवाजा मी उघडत नव्हते, कारण आता इथे सिटीत राहायचं म्हटल्यानंतर घरात जर माणूस नसेल तर किती भीती वाटते हे प्रत्येकाला माहीत आहे. पण मला भीती नव्हती वाटत, म्हटलं महाराज आहे म्हणून. पण काय झालं की त्या दिवशी खूप असे विचित्र आवाज येत होते. असे आवाज कधीच आले नाही. दरवाजाचा आवाज यायचा, खिडकीचा आवाज यायचा, कोणीतरी चालल्याचा भास व्हायचा. मला खूप भीती वाटत होती. मग झोपच लागत नव्हती. मुलींना झोपी लावलं, त्यानंतर मीही झोपले. मी झोपल्यानंतर महाराजांना मी म्हटलं की स्वामी जे काही असेल ते तुम्ही बघून घ्या आणि मला छान झोप लागू द्या. मी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा मंत्र म्हणत झोपी गेले. पण झोप कुठे लागती, झोप लागतच नव्हती. मी रात्रभर जागी होती आणि मला रात्रभर मी महाराजांचं नामस्मरण करत होती. माझ्या मनामध्ये
फार वाईट वाईट विचार येत होते आणि त्या विचारामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सुरू होता. मला पहाटेची वेळ होती. 4 वाजता झोप लागली. झोप लागल्यानंतर मी पूर्ण गाढ झोपली, कारण रात्रभर झोपलेली नव्हती. 4 वाजता झोपली आणि 4 वाजता काय झालं की मला असं स्वप्न पडलं की महाराज माझी जी बेड आहे तिथे बसलेले आहे. असे खूप उंच, त्यांचे डोळे खूप मोठे, त्यानंतर कानही मोठे, लांब असे हात खूप लांब लांब, बोटेही मोठे मोठे. आणि महाराज मला म्हणता, तू आमच्यावरती विश्वास ठेवते, आमचं नाव घेते, मग कशाला घाबरती? जिथे आमचं नाव असतं तिथे घाबरायचं नसतं. ज्या घरामध्ये आमचं अधिष्ठान असतं तिथे आम्ही वास्तव्य करत असतो. कशाला घाबरती? कुणाला घाबरती? कुणाची हिंमत आहे इथे येण्याची? असं मला महाराज जोरात ओरडले आणि ओरडून बोलले. आणि मी खटकन जागी झाले. उठून बघते महाराज कुठे आहे, महाराज कुठे आहे? तर महाराज कुठेच नाही. त्यावेळेस मला कळालं की खरंच स्वामींच्या नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे. स्वामींचं नामस्मरण केल्याने कुठलीही शक्ती घरामध्ये येऊ शकत नाही आणि आपल्याला भीती वाटण्याची काही एक गरज नाही. त्या दिवसापासून मी कधीही घाबरले नाही. कुठलाही आवाज येऊ, काही हो, मिस्टर घरी नसले तरी मला भीती वाटत नाही, काहीच नाही. मी फक्त महाराजांचं नामस्मरण करते. आणि तुम्ही आहात प्रत्यक्षात येऊन स्वामींनी सांगितलं, जिथे माझं नाव असतं, जिथे मी असतो तिथे कसलीच भीती नसते. आणि मग त्यामुळे भीती तर निघूनच गेली. कुठलीच भीती नाही, दिवसा नाही, रात्री नाही, कधीच भीती वाटली नाही. आणि प्रत्यक्षात महाराज माझ्या घरी आहे. आणि परमपूज्य गुरुमाऊलींनी जो आशीर्वाद दिला होता मोरेदादांनी, तो आशीर्वाद खरंच असं वाटतं की तो कामी आला आहे. कारण जे कोणी दुःखित पीडित मला भेटतं, रोज माझ्याकडून 2 तरी सेवेकरी हे नवीन घडले जातात. मी कुठेही बाहेर जाऊ, कुठेही जाऊ, माझ्याशी कोणीही बोलतं आणि नकळतपणे स्वामींचा विषय निघतो आणि त्या देखील स्वामींची सेवा करू लागतात. ते म्हटले होते, भविष्यात तुझ्याकडून खूप स्वामींची सेवा होईल. माझ्याकडून आत्तापर्यंत जवळपास 100 सेवेकरी घडले असेल आणि प्रत्येक सेवेकरी हा निष्ठावान आहे आणि महाराजांचे त्यांना प्रचंड अनुभव आले आहे. ते आम्हाला फोन करून सांगतात की ताई, खरंच तुम्ही आमच्या आयुष्यामध्ये देव बनून आला आहात. तुम्हीच आमच्यासाठी महाराज आहात. कारण तुम्ही जर सांगितलं नसतं तर आमच्या आयुष्यातील ह्या अडचणी कधीही कमी झाल्या नसतात. ज्यावेळेस ते असं म्हणतात त्यावेळेस मनाला खूप बरं वाटतं. मी त्यांना म्हणत असते, अहो मी काहीच नाही, करता करविता ते तर स्वामी आहेत, आपण मात्र निमित्त मात्र आहोत. स्वामींना जे काही करून घ्यायचं, ज्याच्या मुखातून जे बोलून घ्यायचं ते स्वामी बोलून घेत असतात. ज्यांना सेवेमध्ये आणायचं त्यांना स्वामी महाराज आपोआप आणत असतात. ज्यांच्याकडून सेवा करून घ्यायची असते ते सुद्धा स्वामी महाराज करत असतात. आपण कोणीही काहीच करत नाही. आपल्याला जरी वाटत असेल की आपण करतो तर हे साफ चुकीचं आहे. जे काही करतात ते महाराज आहे. त्यांच्या आज्ञेशिवाय झाडाचं पान देखील हलू शकत नाही. तर आपण नवीन सेवेकरी काय घडवणार? त्या दिवशी खूप म्हणजे खूप छान वाटलं. असे नामस्मरणाचे खूप सारे फायदे आहेत. त्यामुळे प्रत्येक स्वामी भक्तांनी प्रत्येक क्षणोक्षणी महाराजांचं नामस्मरण करावे. आणि ज्यांना झोप लागत नाही त्यांनी नक्की स्वामींचं नामस्मरण करून झोपण्याचा प्रयत्न करा. बघा तुम्हाला किती छान त्या दिवशी झोप लागते. असे मला आलेले हे स्वामींचे दिव्य अनुभव होते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ताईंचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.